वळूया पुढील बातमीकडे। रत्नागिरीमध्ये आदित्य ठाकरे आणि रामदास कदमांमध्ये जोरदार वाद रंगला। लोकांना धमकावणारे गद्दार या मतदारसंघात असून आमचं सरकार आल्यावर गल्लीतल्या गुंडांना बर्फाच्या लादीवर झोपवणार अशी टीकाच आदित्य ठाकरेंनी रामदास कदम यांचं नाव न घेता केली। तर काकांचं पर्यावरण खातं काढून घेतलंच त्यावेळी काकाच्या पाठीत खंजीर खुपसताना थोडी तरी लाज वाटली नाही का, असं प्रत्युत्तर रामदास कदमांनी दिलं। आम्ही तर लढत आहोत, दिल्ली शहराच्या विरुद्ध लढत आहोत, गुजरात मधून जे आक्रमण करतात त्याच्या विरुद्ध लढत आहोत। मी फक्त तुम्हाला सांगतोय, जर तुमच्यावर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला, तुमच्यावर कोणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला, तर आपलं सरकार येतंय, त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवण्याची जबाबदारी ही माझी असेल। लादीवर झोपवणार म्हणून सांगतोय? तुझ्या अवकात आहे का रे? तुझ्या बापाला विचार। नारायण राणे आणि राज ठाकरे बाहेर पडले ना, तेव्हा तुझा बाप गाडीवरती पुढच्या सीटवरती मला बसवल्याशिवाय मातोश्रीतनं बाहेर पडत नव्हता। मी नसतो तर तुझ्या बापाची चड्डी पिवळी झाली असती, ते झालं विचारून घे। आणि मग लादीवरती झोपायच्या गप्पा मारतो, तुझ्या अवकात नाही तेवढी।